सध्या देशभरात निवडणुकांची धामधूम असल्याचं बघायला मिळतंय. येत्या काळात कुठल्याही क्षणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. अशी स्थिती असताना भारताचे निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शनिवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. सर्व स्तरातून त्यांना राजीनामा देण्यासाठी विरोध होत असताना राष्ट्रपतींनी हा राजीनामा स्वीकारला. ऐन लोकसभेच्या तोंडावर निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिल्यामुळे देशभरात चर्चांना उधाण आलं आहे. अरुण गोयल यांनी राजीनामा दिला असला तरी असे अचानक राजीनामा देण्यामागचे त्यांचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मुख्य म्हणजे अरुण गोयल यांची फक्त 2 वर्षांपूर्वी नियुक्ती झाली होती. अरुण गोयल यांनी 21 नोव्हेंबर 2022ला निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. अरुण गोयल यांच्याबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास ते 1985च्या बॅचचे प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. गोयल यांची निवड पंजाब कॅडरमधून झाली होती. त्यांनी भारत सरकारमध्ये सुमारे 37 वर्ष सेवा केली आहे. जरी गोयल यांनी राजीनाम्याचं कारण स्पष्ट केलं नसलं तरी त्यांच्या एकूण कारकिर्दीचा विचार केल्यास अशी 5 कारणं असू शकतात ज्यामुळे त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललं. बघूयात ती 5 कारणं कुठली आहेत. तसं पाहिलं तर पहिलं कारण म्हणजे अरुण गोयल यांच्या नियुक्तीच्या वेळेस निर्माण झालेला वाद. अरुण गोयल यांना 2022 मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्या नियुक्तीचं प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं. तेव्हा सुप्रीम कोर्टाने अरुण गोयल यांच्या अत्यंत वेगाने झालेल्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केला होता. कारण 31 डिसेंबर 2022ला ते निवृत्त होणार होते, पण त्यांनी 18 नोव्हेंबर 2022लाच स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 नोव्हेंबरला त्यांना निवडणूक आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली. 21 नोव्हेंबरला गोयल यांनी पदभार स्वीकारला. कुठेतरी अशा नियुक्तीचं प्रेशर त्यांना सलत होतं, म्हणून त्यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जातंय. त्यांच्या राजीनाम्याच्या मागे असलेल्या दुसऱ्या कारणाची शक्यता असू शकते मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या सोबतच्या मतभेदाच्या चर्चा. गेल्या काही महिन्यांपासून बऱ्याचदा अरुण गोयल आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यामध्येच मतभेद असल्याने सूत्रांच्या माहितीनुसार समोर आले होते. त्यामुळे आता नेमका हा वाद काय होता यावरूनही तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. हा वाद आणि त्यांच्या वरिष्ठांचा त्यांच्यावरील वचक हे अरुण गोयल राजीनाम्याचं कारण असू शकतं. आता तिसरं कारण असू शकतं ते म्हणजे त्यांच्या कामात होणारा राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप. अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर चांगलीच टीका केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे की पुढील काही दिवसात निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील आणि ऐन वेळी केवळ एकच निवडणूक आयुक्त आहेत. असं का? हा राजीनामा हा भाजपची एक खेळी आहे. ही खेळी आपण वेळीच थांबवली नाही तर आपली लोकशाही हुकुमशाहीने बळकावली जाईल. या सगळ्या चर्चांमुळे त्यांच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे कुठेतरी विरोधक आणि सत्ताधारी या पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपाने त्यांनी राजीनामा दिल्याची शक्यता नाकारता येत नाही. या शक्यतांनंतर चौथ्या कारणाचा विचार केला तर त्यामागे असू शकणारं वैयक्तिक कारण. त्यांच्या राजीनाम्याच्या मागे त्यांचं वैयक्तिक कारणही असू शकतं. यात प्रामुख्याने त्यांच्या प्रकृतीचे कारण असल्याचं बोललं जात आहे. मात्र याबाबत खुद्द त्यांनी काही अधिकृत माहिती न दिल्याने या शक्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते. 5वं आणि महत्त्वाचं कारण असू शकतं ते म्हणजे त्यांच्या राजकारणातील प्रवासाचे संकेत. भारतात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असतानाच अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्याने वेगवेगळ्या चर्चांना वाव आला आहे. त्यांना राजकारणात येण्याची इच्छा असेल अशी शक्यता वर्तवण्याचं कारण म्हणजे मागील आठवड्यात कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांनी राजीनामा दिल्यावर लगेच आपण राजकारणात प्रवेश करणार असून आपल्याला राजकीय भवितव्य आजमावायचं आहे असं सांगितलं. त्यावरून अनेक वादविवाद सुरू आहेत. त्यानंतर काही दिवसांनीच अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्याविषयीची ही अशीच चर्चा सुरू आहे. मात्र यावर ते स्वतः मौन बाळगून आहेत. आता ते आपल्या राजीनाम्यानंतर राजकारणात येतात की त्यांच्या राजीनाम्यामागे अजून काही कारणं आहेत हे त्यांनी याबाबत मौन सोडल्यावर कळेलच. या 5 कारणांवरून आपल्याला सहज लक्षात येतं की अरुण गोयल यांच्या राजीनाम्यामागे बरीच कारणं असली तरी देखील कुठेतरी या पाठीमागे राजकीय हालचाली देखील असू शकतात. त्यांचा हा राजीनामा चर्चेचा विषय ठरला कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिला. म्हणून त्यामुळे सध्या तरी सगळ्यांनाच अरुण गोयल यांच्या भूमिकेची आतुरता लागली आहे. अरुण गोयल हे काय बोलणार यावर आपली नजर असणारच आहे. तुर्तास इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र.